निवाई तालुक्यातील सिद्धडा गावामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली। शेतकऱ्याच्या शेतामध्ये जेसीबीचं काम चालू असताना तिथे एक सोन्याचा हंडा सापडला, परंतु लोकांनी शेवटी जे काही केलं ते पाहून तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल। सोन्याचा हंडा सापडला पण लोकांनी भलतंच केलं। असं या घटनेत काय घडलेलं आहे ते पहा। सध्या सोशल मीडियावरती ही घटना प्रचंड व्हायरल झालेली आहे। शेतकऱ्याच्या शेतामध्ये जेसीबीचं काम चालू असताना सोन्याचा हंडा सापडला, परंतु लोकांचं ते कृत्य आणि अक्षरशः सर्वांनाच धक्का बसला। गावामध्ये ही घटना सकाळी घडली आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये जेसीबीच्या साहाय्याने मग ते काम सुरू असताना अचानक जमिनीत गाडलेल्या सोन्याचा हंडा सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। हंड्यात मोठ्या प्रमाणात सोन्याची नाणी असल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून आलं आणि काही वेळातच ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि अवघ्या काही मिनिटातच अक्षरशः लोकांचा महापूर तिथे आला आणि लोकांनी जे काही केलेलं आहे ते पाहून तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल। अक्षरशः लोकांची झुंबड उडाली। ते सोनं मिळवण्यासाठी लोकांची झुंबड उडाल्याचं इथं तुम्हाला दिसत आहे। पोलीस येईपर्यंत लोकांची ती झुंबड तशीच चालू होती। कोणी आपल्या खिशात ते सोनं टाकत होतं तर कोणी पळून घेऊन जात होतं। ही घटना सकाळच्या सुमारास घडली। संबंधित शेतकरी आपल्या शेतात जेसीबीच्या मदतीने काम सुरू करून तो काम करून घेत होता। काम सुरू होताच अक्षरशः जेसीबीचा दात जमिनीत काहीतरी कठीण वस्तूला लागला असं चालकाला जाणून आलं। चालकाने मशीन थांबवून पाहणी केली असता मोठा मातीचा हंडा तिथे आढळून आला। मातीसारखा मळवटलेला तो हंडा दिसून आला आणि जमिनीत अर्धवट गाडलेला आढळून आला। हंड्याचं अर्धवट झाकण उघडं होतं। आत सोन्याची चमक दिसतात उपस्थितांचे डोळे दिपले। सुरुवातीला काही जणांनी हा हंडा जुन्या काळातील असल्याचा अंदाज व्यक्त केला, मात्र हंड्यातील सोन्याचं प्रमाण पाहता ही गोष्ट काही क्षणातच गावभर पसरली। शेतात सोन्याचा हंडा सापडला ही बातमी ऐकताच शेकडो नागरिक घटनास्थळी धाव घेऊ लागले। काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। तेथील लोकांनी सांगितलं की लोक अक्षरशः त्या हंड्यावर तुटून पडली। काही जणांनी सोनं उचलून पळवण्याचा प्रयत्न केला, तसं व्हिडिओमध्ये सुद्धा स्पष्ट दिसत आहे, तर काहींनी तो हंडा उचलून नेण्याचा प्रयत्न केला। एकच गोंधळ, धक्काबुक्की, ओरड झुंबड उडाली। शेतकऱ्यांनी काही प्रमाणात ग्रामस्थांनी आणि लोकांना आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र जमाव इतका मोठा होता की कुणाचंच काही चालत नव्हतं। या गोंधळात काही लोकांनी सोन्याची नाणी खिशात टाकल्याचं तर काहींनी दागिने पळवल्याचा आरोपही होत आहे। काही क्षणात सोनं पळवण्यासाठी जणू स्पर्धाच लागली होती। अगदी लहान मुलं सुद्धा घटनास्थळी जमली होती। घटनेची माहिती मिळताच मग स्थानिक पोलीस तातडीने खूप वेळाने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बरंचसं सोनं लोकांच्या हातात गेल्याची चर्चा आहे। पोलिसांनी हंडा ताब्यात घेतला असून उरलेलं सोनं जप्त केलं आहे। तसंच घटनास्थळी जमलेल्या लोकांचे व्हिडिओ मोबाईल फुटेजद्वारे तपासण्यात येत आहेत आणि ते सोनं कोणी पळवलेलं आहे ते व्हिडिओच्या फुटेजद्वारे ते लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे। पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की पुरातत्व आणि खनिज स्वरूपात सापडलेली कोणतीही वस्तू कायद्याने सरकारची मालमत्ता असते। अशा वस्तूंवर कोणाचाही वैयक्तिक हक्क नसतो। सोनं पळवण्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आलेला आहे। दरम्यान हा हंडा नेमका कोणत्या काळातील आहे याचा शोध घेण्यासाठी पुरातत्व विभागाला कळवण्यात आला आहे। प्राथमिक अंदाजानुसार हा हंडा शेकडो वर्षापूर्वीचा असण्याची दाट शक्यता आहे। काही इतिहास तज्ज्ञांच्या मते जुन्या काळात लुटीपासून वाचवण्यासाठी किंवा संकटाच्या काळात लोक सोनं जमिनीत गाडून ठेवत असत। या घटनेनंतर संपूर्ण गावात चर्चेला उधाण आलं आहे। काही जण याला दैवाचं देण म्हणत आहे, तर काही जण लोकांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केलेली आहे। सोन्यासाठी माणुसकी हरवली अशी प्रतिक्रिया अनेक जणांनी दिलेली आहे। शेतकरी मात्र या घटनेनंतर तणावात असल्याचं सांगितलं जात आहे। आपल्याच शेतात असं काही सापडेल आणि त्याने जर तो हंडा प्रशासनाला दिला असता तर त्याची थोडीफार रक्कम त्या शेतकऱ्याला मिळाली असती, परंतु इथं भलतंच काहीसं वेगळाच प्रकार घडल्याचं दिसून आलेलं आहे। सध्या सोशल मीडियावरती काही व्हिडिओ प्रचंड प्रमाणात याचे व्हायरल होत आहेत आणि लोक ते शेअर सुद्धा करत आहेत। सोन्याच्या हंड्याने एका शांत गावात क्षणात गोंधळ उडाला आहे। लालसा आणि कायद्याचा प्रश्न पुन्हा उभा झालेला आहे। पुढील तपासात नेमकं किती सोनं होतं ते समोर येणार आहे।